नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। मैं हूं संवाददाता धर्मपाल। यहां सच छुपता नहीं, सामने आता है। भंडाऱ्यात ओबीसी समाजाच्या वतीने जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी भव्य महामोर्चा काढण्यात आला। 22 मार्च 2026 रविवार रोजी पार पडलेल्या मोर्चाला विविध संघटनांसह राजकीय पक्षांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे पाहायला मिळाले। ओबीसी संघर्ष समिती भंडारा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महामोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। मोर्चामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली। यामध्ये विशेषतः 2027च्या जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कलम समाविष्ट करावे, ओबीसी जातीची गणना स्वतंत्रपणे ओबीसी प्रवर्गातच करावी, अन्य प्रवर्गात समाविष्ट करू नये, तसेच यूजीसी समता विधेयक 2026 लागू करावा आणि केंद्र सरकारने ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशा मागण्या करण्यात आल्या। जिल्हाधिकाऱ्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांना निवेदन देण्यात आले। ओबीसी समाजाच्या या प्रमुख मागण्याकडे शासन कितपत लक्ष देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेले, आम्ही जर हिंदू आहोत आमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात जाणारे कोण आहे? तुम्हाला मी सांगतो, जो अयोध्येचा जी कार सेवा वगैरे झाली त्याच्यामध्ये 62,000 तरुण हे मारले गेले त्या ठिकाणी, आणि तो मारणारा जितेंद्र मिश्रा म्हणून जो आहे ऑफिसर, तो त्या 15च्या ट्रस्टमध्ये आहे। आमचा एकही ओबीसी नाही झाला। अरे अरे बीजेपीचा काय, अरे कोणा ओबीसीला तर जायचं होतं तिथे, ना कटियारला दिलं, ना उमो भारतीला दिलं, ना कल्याण दिलं, ना कोणाला दिलं, म्हणजे आम्ही कशासाठी आहोत? त्या 15 मध्ये एक एससीचा आहे, तोही म्हणजे कोणता, म्हणजे फर्जी एससी असं समजा। आमच्या यांच्यासारखे मुख्य म्हणजे प्रधानमंत्र्यांसारखं सुद्धा म्हणता येऊ शकते। तर अशा प्रकारच्या लोकांना दिलं, म्हणजे अशा प्रकार स्कॉलरशिपचा प्रश्न आहे किंवा आमच्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे। म्हणजे तुम्हाला आम्ही शिक्षण देणार नाही, तुम्हाला आरोग्याच्या सोयी देणार नाही, तुम्हाला मात्र फुकटाचे काही पैसे देऊन जातो, म्हणजे कारण की तुम्हाला भिकारी ठेवलं, म्हणजे अगदी भिकारी बनवून ठेवायचं असेल, आम्हाला निकष्टे बनवून ठेवायच्या योजना हे सरकार वागवत असेल, आणि आमच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत, जनगणनेची मागणी आम्ही केली आहे, पण तुम्ही कबूल केलं होतं ना? तुम्ही म्हटलं होतं ना मी करतो म्हणून, कुठं वेगळं मानतो आम्ही, पण ते जर तुम्ही करत नसाल तर आम्हाला काय एवढंच समजतात? हे ठीक आहे, आम्ही आहोत, पण आम्ही जागा होऊन आलो। संविधानानं आम्हाला केलं आहे जागा, आणि ज्या संविधानानं जागा केलं आहे त्याच संविधानाला मारण्याचा प्रयत्न आपण करत आहात, ते आम्ही होऊ देणार नाही। यासाठी अजून मोठ्या गोष्टी करू। तर आपण ह्या सगळ्या लोकांनी जे सहकार्य केलं, विशेषतः आमचे प्रेरणास्त्रोत असलेले हे जे लोक आहेत, मग ते नानाभाऊ पटोले निश्चित आहेत, मग ते आपले वडट्टीवार साहेब आहेतच, कारण की माझा यूजीसी तुझं काय झालं? यूजीसी 2 मध्ये ओबीसी येता बरोबर 100-150 लोकांचा करणी सेना आणि बाबरी सेना मोर्चावर का जाते, आणि कोर्टवाला त्याला स्टे देतो? काय आहे हा? एवढा मोठा ओबीसी आहे हा? अरे रोहित वेमुला तो ओबीसीचा पोरगा होता, हे सुद्धा आमच्या ओबीसीला माहित नाही। आपण एवढेच नाही आहोत। आता ती पायल तळवी परत पावली, सोलंकी परत पावला, 132 लोकांवर म्हणजे लोकांच्या कंप्लेंट होत्या आणि त्यांच्यावर अत्याचार झाले, अर्ध्यांनी आत्महत्या केला। हा काय धंदा आहे? ह्या गोष्टी आपल्याला समजायच्या आहेत। मी वेळ फार कमी असल्यामुळे मी अधिक काही म्हणजे प्रास्ताविक पोलिसांनी FIR दर्ज केल्यानंतर 3 दिवसाच्या नंतर तातडीनं सुरू करण्याचं कारण काय? प्रश्न येणार आहे ना, त्याचं उत्तर फडणवीसांना द्यावं लागणार ना। कोणी मागणी केली होती? एकीकडे अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणात त्याचे आता आम्ही आमचा ठराव आहे 293 अनापर्यंत, त्याच्यामुळे त्याच्यावरची चर्चा आता विधानसभेत येणार आहे। उद्याच चर्चा तिची सुरू होणार। त्यामुळे जेवढं पाप महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, या पापाचे वाटेकरीच सरकार आहे, आणि त्यामुळे सरकारला या सगळ्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागणार आहे। त्यामुळे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे, आणि वारंवार सांगतो की याच्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे, देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर। त्यामुळे या सरकारला असं सोडता येणार नाही, याला उत्तर द्यावं लागेल, आणि यांना
पदातून मुक्त व्हावंच लागेल, ही भूमिका आमची. एक राजकीय प्रश्न आहे. भंडारा जिल्ह्यात सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. अनेक नागरिक रांगा लावून सकाळपासून सिलेंडरच्या एजन्सीसमोर दिसून येतात. जिल्हाधिकारी अशात व्हिडिओ जारी करतात की सिलेंडरचा पुरवठा बरोबर आहे. नेमकं काय दबाव असेल जिल्हाधिकाऱ्यांचा काय काय दोष आहे? सरकारच विधानसभेत माझ्याच प्रश्नामध्ये उत्तर देते. सरकारच आंधळं झालेलं आहे. सरकारचं प्रेशर आहे अधिकाऱ्यांवर की आमच्याकडे गॅस सिलेंडर आहे, सगळं आहे असं सांगून महिलांना, विशेष करून हे डिपार्टमेंट महिला खात्याकडे आहे, त्यांना या लाडक्या बहिणीला अपमानित करण्याचं काम करतात आहे. आणि ब्लॅक मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचे भाव आपण पाहिले असाल ते कसे चाललेले तेही पाहतो आहे. मी सातत्यानं विधानसभेत 3 आठवडे हा प्रश्न लावून घेतला. म्हणून गेल्या आठवड्यात राज्याच्या फूड अँड सप्लाय विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं, तेही खोटं उत्तर दिलं. पण त्याची तब्येत चांगली नव्हती. आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, कारण मुख्यमंत्रीच सांगतात ना की आमच्याकडे कुठलंही कमी नाही. बाहेर बोलतात ते, विधानसभेत बोलायला तयार नाही. आणि म्हणून आता उद्या या सगळ्यांचं, कारण की आत्ता आम्ही मतदारसंघात आल्यानंतर या सगळी परिस्थिती पाहिलेली आहे. गॅसचाही प्रश्न आहे. हॉस्टेलमध्ये पोरांना ठेवलं गेलं नाही कारण की तिथे गॅस नव्हता. त्याच्यामुळे परीक्षेचा काळ आहे. पोरांचं, बहुजनांच्या पोरांचं विशेष करून, कारण की गरीब शेतकरी मजुरांचे मुलं असतात, हे बहुजनांचे पोरं आहेत. आणि ह्या सगळ्या पोरांचं शिक्षणाचं हे वर्ष वाया घालण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे. त्यामुळे अनेक प्रश्नावरची चर्चा या 3 दिवसामध्ये करून सरकारला सोडोकी पळो करून पण त्याला उत्तर देण्याची भूमिका सरकारची कशी असेल त्याच्यावर डिपेंड आहे. आणि म्हणून हे 3 दिवस या सरकारचे खरे परीक्षेचे यांना खुर्ची सोडायला भाग पडण्याची भूमिका सुद्धा आमची राहणार.